नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याने देशाच्या राजकारणात नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। स्थिरता आणि विकासाचा प्रशासन म्हणून महाराष्ट्राची ओळख कायम राहिली आहे। मात्र सध्याच्या महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणि आरोप प्रत्यारोपांची मालिका राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का देत आहे। राज्याच्या जनतेने महायुतीला एकहाती सत्ता दिल्यानंतर स्थिर सरकार मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र सरकार स्थिर असले तरी महायुतीतील नेते आणि मंत्र्यांमध्ये एकमेकांचे पाय ओढण्याची चढाओढ सुरूच आहे। बेताल वक्तव्य करणे, हाणामारी घडवून आणणे हे जणू महायुतीतील काही नेत्यांच्या वर्तवणुकीचा भागच झाला आहे। राज्यात भाजप हा मोठा भाऊ असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक मंत्री आणि आमदार भाजपच्या लावलेल्या चौकटीत फिट बसण्यास तयार नाही। यामुळे महायुती सरकारमध्ये अंतर्गत कुरबुरी वाढत असून प्रशासनाचा कारभार वादग्रस्त आणि बदनामीकडे झुकलेला आहे। महाराष्ट्र राज्याने देशाच्या राजकारणात नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। सहकार्य, स्थिरता आणि विकासाच्या मूल्यांवर आधारित प्रशासन म्हणून महाराष्ट्राची ओळख कायम राहिली आहे। मात्र सध्याच्या महायुती सरकारमधील अंतर्गत संघर्ष, सततचे वाद आणि आरोप प्रत्यारोपांची मालिका राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का देत आहे। महायुतीमध्ये शिवसेना, शिंदे गट, भारतीय जनता पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या 3 प्रमुख पक्षांचा समावेश आहे। या पक्षांमध्ये सतत सुरू असलेली कुरघोडी, नेतृत्वविषयीचे दावे प्रतिदावे आणि विभागातील वर्चस्व वाद आणि सार्वजनिक टीका टिप्पणी हे सर्व घटक अंतर्गत अस्थैर्य दर्शवितात। त्यामुळे एकीकडे महायुतीकडे एकहाती सत्ता असली तरी प्रत्यक्षात राज्यावर अस्थिर सरकारचेच राज्य असल्याचा अनुभव मिळाला आहे आणि त्यामुळे शिंदे गट देखील नाखुश आहे।